नमस्कार, मी डॉक्टर जी.आर. शर्मा. मी सोलापूर महाराष्ट्र येथे चितळे क्लिनिक इथे कार्यरत आहे. मी एक मूत्ररोग विशेषज्ञ आहे. सध्या बरेच पेशंट बऱ्याच कारणामुळे ज्यात मुतखड्यांचं प्रमाण जास्त आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया होते त्यांना, जसं युरेट्रोरिनोस्कोपी, PCNL किंवा RIRS, आणि त्यानंतर एक त्यांना नळी ठेवली जाते ज्याला DJ स्टॅन्ड म्हणतात. आज मी आपल्याला या DJ स्टॅन्ड बद्दल माहिती देऊ इच्छितो. DJ स्टॅन्ड म्हणजे काय आहे? ही एक छोटीशी नळी आहे जी स्टराईल असते, म्हणजे त्यात काही जंतू नसतात आणि ते लघवीच्या रस्त्यातनं दुर्बिणीच्या माध्यमातून बऱ्याच वेळी किडनी ते मूत्राशय इथपर्यंत बसवली जाते. या नळीचे फायदे काय? जर मूत्रनलिकेत कुठेतरी अडथळा आहे, जसं एखाद्याचा खडा फार अडकला आहे, त्याला इन्फेक्शन आहे, किंवा दोन्ही बाजूला खडे अडकले आहेत आणि आपल्याला तो अवरोध दूर करायचा आहे, किंवा ऑपरेशन झालंय आणि ते खड्यांचा चुरा केलाय आणि तिथे जखम आहे, किंवा तो चुरा बाहेर पडेपर्यंत आपल्याला त्या भागाला विश्रांती द्यायची आहे, तर आपण ही नळी बसवतो. या नळीमुळे 2-3 फायदे होतात. एक, किडनीवरची जी सूज आहे ती कमी होते. दुसरं, कुणाला जर खड्यामुळे दुखत असेल, ही नळी बसवली तर हे दुखणं बंद होते, कारण किडनीवरचा दाब पूर्णपणे कमी होतो. आणि तिसरं, जी मूत्रनलिका आहे ज्याला आपण युरेटर म्हणतो, ते रिलॅक्स होते आणि तो रस्ता मोठा होतो. म्हणून बऱ्याच वेळी जेव्हा 2 टप्प्यात शस्त्रक्रिया करायची असते, तर पहिल्या टप्प्यात नळी बसवून आपल्याला किडनीची सूज कमी करायची असते, तो रस्ता मोठा करायचा असतो, आणि एक 8-10 दिवसानंतर आपण मग दुर्बीण घालून त्या खड्यांचं लेझरद्वारे ऑपरेशन करतो. हे बऱ्याच वेळी RIRS मध्ये असं केलं जातं. काही महत्वाच्या गोष्टी या DJ बद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात प्रथम, ही नळी कायमस्वरूपी नाही आहे. जसा हार्टमध्ये स्टॅन्ड बसला तो बाहेर काढता येत नाही, तसं ही नळी नाही. या नळीला 1.5-2 महिन्यानंतर काढावं लागतंय. काही कारणामुळे जर हे नळी काढली नाही तर या नळी भोवती खडे तयार होऊ शकतात, या नळीचे तुकडे होऊ शकतात, आणि मग या नळीला आणि त्याच्या भोवती तयार झालेल्या खड्यांना काढणं हे अतिशय जटिल प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया होऊन जाते. आज जेव्हा आम्ही कुठल्याही पेशंटला DJ स्टॅन्ड घालतो, तर आम्ही त्यांना सांगतो की अरे, तुला 2 आठवड्यांनी, 10 दिवसांनी, 3 आठवड्यांनी किंवा 6 आठवड्यांनी आम्ही परत बोलवणार आहे. त्यावेळी एक्सरे किंवा सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करावं लागेल. ज्या गोष्टीसाठी हे नळी घातली आहे ते उद्दिष्ट जर साध्य झालं असेल तर मग ही नळी काढता येते. आता साहजिक आहे की पेशंटच्या मनात काही शंका निर्माण होतील की या नळीमुळे मला काही त्रास होईल का? या नळीमुळे बरेच पेशंट विचारतात की मला वागता येईल का? हो, आपण आपले दैनंदिन कार्य अगदी आरामात करू शकता. पण फार पळालं, कारण कुणाला जर जॉगिंग करायचं आहे, रनिंग करायचं आहे, तर ह्या नळीमुळे कधी कधी थोडंसं लघवीच्या ठिकाणी दुखून रक्तस्राव होऊ शकतो. नळी घातल्यावर पहिले 1-2 दिवस बऱ्याच पेशंटना लघवी करताना थोडीशी जळजळ होते. लघवी केल्यावर अजून लघवी शिल्लक आहे असं वाटतंय, आणि लघवी केल्यावर ज्या बाजूला नळी घातली आहे, म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूला, त्या बाजूला वरच्या भागात थोडंसं ओझेपणा किंवा भारी असं वाटतंय. याचं कारण म्हणजे जेव्हा लघवी करतो आपण, तर त्या नळीमुळे थोडीशी लघवी वर जाते आणि काही पेशंटना तिथे ताण पडल्यासारखं जाणवतो. मी बऱ्याच वेळी हा उदाहरण देतो की हे नळीची सवय होणे म्हणजे आपण एक नवीन अंगठी घातल्यासारखं आहे. एका बोटात नवीन अंगठी घातली की त्याची सवय व्हायला 1-2-3 दिवस लागतात, तर त्याचीही सवय व्हायला, या नळीची सवय व्हायला 1-2-3 दिवस वेळ लागतो. क्वचित प्रसंगी काही पेशंटना ह्या नळीची सवय होत नाही आणि त्यांना त्या लघवीचा त्रास सारखा होत राहतो. अशा वेळी पहिला आम्ही हे खात्री करतो की इन्फेक्शन तर नाही आहे, आणि जर तसं नसेल तर काही औषधाद्वारे हा त्रास कमी करता येतो. तर माझं सगळ्यांना हे
मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की डीजे स्टँड हे अतिशय फायदेशीर हे एक नळी आहे. बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग होतो, पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही कायमस्वरूपी नाही आहे. याला परत येऊन काढून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जर आपण व्यवस्थित औषधं घेतली आणि पाणी भरपूर घेतलं तर असं मेजर कुठलाही त्रास होत नाही. आणि त्या नळीचं उद्दिष्ट साध्य झालं की त्यानंतर आपण आपल्या मूत्ररोग तज्ज्ञाला विचारून ती नळी काढून घेता येते. आणि मग आपण परत पथ्य पाळून परत खडे होऊ नये त्यासाठी पण काळजी सतत घ्यायची असते. धन्यवाद.